संगमनेर अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना ॲबॅकस क्लासच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण बनविणाऱ्या ॲबॅकस क्लासचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ नवले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। शनिवारी शारदा लॉन्स येथे संगमनेर या ठिकाणी स्टेट लेव्हल ॲबॅकस कॉम्पिटिशन एक्झाम पार पडली। या परीक्षेत एकूण 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते। 10 मिनिटाच्या टायमिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी 125 पेक्षा जास्त गणिते सोडवून उत्कृष्ट विक्रम नोंदविला आहे। श्रुती सुंदर येवले या विद्यार्थिनीने मोठ्या गटातून 119 गणिते सोडवून विक्रम घडविल्याबद्दल तिला सायकल हे बक्षीस बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते देण्यात आले। तसेच लहान वयोगटातून मल्हार कुलदीप भालतिलक या विद्यार्थ्याला देखील सायकल हे बक्षीस देण्यात आले। स्वरा गोकुळ बिवे या विद्यार्थिनीला देखील 125 पैकी 124 गणिते सोडवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सायकल हे बक्षीस मधुभाऊ नवले यांच्या शुभ हस्ते देण्यात आले। इतरही अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे यश संपादन केल्यामुळे त्यांना ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले। या विद्यार्थ्यांची निवड नॅशनल लेव्हलसाठी पुणे या ठिकाणी झाली आहे। ॲबॅकस क्लासच्या संचालक कल्याणी नवले मॅडम यांच्या पुढाकारातून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेकडो विद्यार्थी ॲबॅकस क्लासला जोडले गेले आहेत। ॲबॅकस क्लासमुळे विद्यार्थी प्रचंड हुशार झाले आहेत, त्यामुळे पालकांची ॲबॅकस क्लासकडे ओढ वाढतच आहे। ऑनलाईन स्वरूपातही हे क्लास घेतले जातात। वय वर्ष 5 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे क्लास सुरू आहे। अनेक पालकांना आपल्या पाल्यांना ॲबॅकस हे क्लास जॉईन केल्यामुळे बौद्धिक बदल जाणवत आहे, त्यामुळे पालकांचा ॲबॅकस क्लासकडे कल वाढताना दिसतोय। आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता, एकाग्रता तसेच आपल्या पाल्याला मानवी कॅल्क्युलेटर बनविण्यासाठी ॲबॅकस क्लास जॉईन करावा असे आवाहन कल्याणी नवले मॅडम यांनी केले आहे। या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अनेक मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगमनेर अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, अकोले। आज शारदा लॉन्स या ठिकाणी एक्सपर्ट ॲबॅकस इंडिया विनर अवॉर्ड सेरेमनी या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या मानसिकतेवर चांगला संस्कार व्हावा आणि हे विद्यार्थी ॲबॅकसच्या माध्यमातून भविष्यामध्ये त्यांनी उज्ज्वल यश प्राप्त करावं, यासाठी खऱ्या अर्थाने पालकांना आपण बोलवलं आहे, आईवडिलांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। आपल्या मुलांच्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्या सुप्त शक्तींना बालवयामध्ये चांगले जर संस्कार केले तर ते संस्कार त्यांच्या जीवनाला विचाराची आणि जगण्याची दिशा देत असतात। आपल्याला माहीत आहे की लहान वयात केलेले संस्कार आयुष्यभर चिरंतन टिकणारे असतात आणि असे संस्कार खऱ्या अर्थाने ॲबॅकसच्या माध्यमातून मुलांच्या बुद्धीला वाव देण्याच्या दृष्टीने हे कार्यक्रम या ठिकाणी ठिकठिकाणी आयोजित केले जातात आणि त्या माध्यमातून आपल्या मुलांच्या जीवनाला आकार देण्याचं काम या ठिकाणी करतायत। मला विनंती करायची की या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं छोटं बाळ भविष्यातलं शिल्पकार व्हायचं असेल, भविष्यातला IAS व्हायचा असेल, भविष्यातला उच्च पदस्थ अधिकारी व्हायचा असेल, चांगला शेतकरी व्हायचा असेल, चांगला माणूस व्हायचा असेल तर त्याला खऱ्या अर्थाने संस्काराची गरज आहे। आणि म्हणून इथं जे आई वडील आनंदाने आलेले आहेत, मॅडमला मी धन्यवाद देतो की चांगली बैठक व्यवस्था केलेली आहे आणि आमचे चास नळवाडीचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत, आपल्या नातवांच्या समवेत बसलेले आहेत। जसं काय दिल्लीच्या संसद सभागृहामध्ये आपण बसलोत असं या ठिकाणचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आपण ह्याच वयामध्ये मुलांच्या हातात कृपया मोबाईल देऊ नका। एकदा की मोबाईलची सवय लागली की तो इतर जे अवांतर त्याला कल्पनाशक्तीला वाव मिळवायची आहे ती देखील या ठिकाणी वाव मिळू शकणार नाही। म्हणून मी आयांना आणि वडिलांना विनंती करीन, मुलगा किंवा मुलगी रडली
की रडणं बंद करण्यासाठी आपण मोबाईल देतो आणि मोबाईलमध्ये ते पोरगं खेळत राहतं आणि ज्या त्याच्या कला आहेत, ज्या काही त्याच्या सुप्त गुण आहेत, त्याला वाव कुठेही मिळत नाही आहे. या वयामध्ये केले जाणारे संस्कार आयुष्यभर टिकवायचे असतील तर त्याला खऱ्या अर्थाने संस्काराची या ठिकाणी गरज आहे. हे सर्व काम करत असताना अकोले येथील आदरणीय सौ नवले मॅडमचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. गेल्या 8-10 दिवसापासून त्या फिरत आहेत, वेगवेगळ्या संस्थेमध्ये जात आहेत, जिथं त्यांचं काम चाललेलं आहे त्यांच्याशी ते विचार विनिमय करत आहेत आणि या माध्यमातून संगमनेर अकोले भागामध्ये एक चांगलं लिटल चॅम्प बुद्धिमान जर आपल्याला करायचं असेल तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या ॲबॅकसच्या माध्यमातून या ठिकाणी हे केलं जात असतं. आपल्या मुलामध्ये काहीच कमी नाही आहे. आपल्या मुलांमध्ये खूप या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे, पण त्या बुद्धिमत्तेला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी गणितीय पद्धतीने ॲबॅकसच्या माध्यमातून जे काही ज्ञान संवर्धन ज्ञानार्जन दिलं जातं त्या ज्ञानार्जनाचा फायदा खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये त्या मुलांच्या दृष्टीने खूप फायदेशीर होणार आहे. आता 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि सोमवारपासून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ या विषयांच्या परीक्षांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता पालक खऱ्या अर्थाने मुलांपेक्षा पालकच जास्त काळजीत असतात. परंतु नवले मॅडमसारख्या एक व्हिजन घेऊन काम करणाऱ्या मॅडमने बालवयापासूनच अशा प्रकारची पालकांची मनातली भीती काढून हे बालक हे लहान लहान मुलं भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आकार प्राप्त करून आपलं जीवन किती आनंदी करू शकतात यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. आणि म्हणून मुलांना मी आता विनंती करणार आहे, मुलांना ऐकताना माझं आता मी एक गीत गाणार आहे, तुम्ही गाल का माझ्या मागं? हां, ताट बसूया, माझ्या मागं म्हणाल का? किती जण बोलणार आहे हात वर करा. वा, व्हेरी गुड. रेडी? रेडी का? हो. चराचराच्या सर्व शक्तींनो ही आमुची प्रार्थना, करा आम्हाला निर्भय निर्मळ, उजळू द्या जीवना, नको कधी तो गर्व यशाचा, नको कधी तो आळस कामाचा, द्वेष कुणाचा नको कधीही, जोरात, फुलवास भावना, करा आम्हाला निर्भय निर्मळ, उजळू द्या जीवना, विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया, साहस शिकवा, संयम शिकवा, जोरात, द्या जीवना चेतना, करा आम्हाला निर्भय निर्मळ, उजळू द्या जीवना. तर तुम्ही सर्वजण ॲबॅकसच्या माध्यमातून शिक्षण घेता की नाही? हो. कोणत्या मॅडम आहेत? कोणत्या मॅडम? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि इथं माईकवर जे सूत्रसंचलन करतात ते अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन करतात, ते संगमनेर कॉलेजचे डॉक्टर जितेंद्र पाटील, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपले आई वडील इथं आलेले आहेत, मोटरसायकलवर घेऊन आलेत का?
बसनी आणलेलं आहेत. कल्याणी मॅडम आपल्यासाठी वर्षभर काम करतात आणि त्यांनी केलेल्या कामाला खऱ्या अर्थाने आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी येणार आहेत. किती जणांना शास्त्रज्ञ व्हायचं आहे, किती जणांना डॉक्टर व्हायचं आहे, किती मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, किती जणांना चांगला माणूस व्हायचं आहे, अरे वा, किती मुलींना भविष्यात चांगली आई व्हायचं आहे. जिजाऊ होती म्हणून शिवाजी घडला की नाही? मग आई चांगली असेल तर मुलं देखील चांगले भविष्यात पुढे आगेकूच करू शकतात. आणि म्हणून मुलांनो, मागं राहायचं नाही, आता पुढं जायचं. मागं राहायचं नाही, आता पुढं जायचं असेल तर ॲबॅकसच्या वर्गात आलं, मॅडमनी जे शिकवलं ते समजून घेतलं, काही अडचण असेल तर इतर मॅडमला देखील भेटलं. APJ अब्दुल कलामला कुठली शिकवणी नव्हती, पण जन्मजात कुशाग्र बुद्धीचे होते आणि आज ते भारतामध्ये थोर शास्त्रज्ञ म्हणून तर झालेच, पण भारताचे माजी राष्ट्रपती देखील होते. गरिबी म्हणून मागं राहायचं. प्रत्येकाला परमेश्वराने मेंदू दिलाय का? या मेंदूच्या जोरावर आपण उत्तुंग अशी भरारी मारू शकतो. पण या लहान वयामध्ये तुमच्या पंखामध्ये ॲबॅकसच्या माध्यमातून उच्च ध्येय यश प्राप्तीकडे जाण्याचा मार्ग देण्याचा प्रयत्न कोणत्या मॅडम करतात? मॅडम लय प्रेम आहे हो तुमचं. आणि म्हणून मॅडमनी खऱ्या अर्थाने तुमच्याशी जो काही सुसंवाद साधला त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज अनेक हजारो विद्यार्थी गणितीय आकडेमोड पद्धतीचा वापर करून आपल्या जीवनामध्ये जी गणिताविषयीची भीती आहे ती भीती काढून, तुमचा न्यूनगंड काढून टाकून आत्मविश्वास उंचीवर नेण्याचा प्रयत्न आदरणीय कल्याणी मॅडम करतात. आणि म्हणून आपण त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, खुशी को खुशी मत समजो, खुशी को खुशी मत समझो, खुशी को खुशी, खुशी को खुशी, गम को गम मत समझो, गम को गम, गम को गम. जिंदगी में बढ़ना है आगे, जिंदगी में, जिंदगी में. अकोल्यापर्यंत आवाज गेला पाहिजे, अभिनवपर्यंत. जिंदगी में बढ़ना है आगे, जिंदगी में. आपने आपको किसी के सामने कम मत समझो, कम मत. आणि म्हणून या वयात तुम्ही बोलायला उभा राहिलात, तुमच्या बोलण्याला जर कोणी हसले तर खचू नका. दबलेल्या स्प्रिंग प्रमाणे उसळी मारा, फुटबॉल प्रमाणे झेप घ्या. एक दिवस हसणारे लोक तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीयेत. आणि म्हणून मागं राहायचं नाही, रडायचं नाही, आता लढायचंय, पुढं जायचंय. आई वडिलांची आज्ञा पाळायची आहे. आईला उलटून बोलायचं, वडिलांना उलटून बोलायचं. कल्याणी मॅडम भेटल्या तर गुड मॉर्निंग, पाटील सर भेटले तर नमस्कार. नेहमी आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण सरांकडून घ्यायचं आहे. आणि जे काही भविष्याचं स्वप्न प्रत्येक आई आणि पप्पाचं स्वप्न असतं की भविष्यात माझा मुलगा किंवा माझी मुलगी पुढे गेली पाहिजे. पण आता मुली देखील मुलांच्या बरोबरीने उत्तुंग भरारी मारतात. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, पाटील सर, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मुली देखील कुठल्याही कमी नाही आहेत. मी आयांना देखील विनंती करतो, मुला इतकंच मुलीवर आपण प्रेम करा. आणि भविष्यामध्ये आपला देश बलशाली भारत करायचा असेल, महासत्ताक भारताकडे न्यायचा असेल तर लहान वयात केले जाणारे संस्कार ॲबॅकसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या मानसिकतेवर एक चांगला संस्कार देण्याचं काम आदरणीय कल्याणी मॅडमच्या माध्यमातून जो होतोय तो पुढे न्यायचा असेल तर आपण देखील कल्याणी मॅडम प्रमाणेच घरी देखील मुलं काय करतायत, काय वाचतायत, काय अभ्यास करतायत यामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर निश्चित मुलांना कळेल की आपली आई आपल्याकडे लक्ष देतात, वडील लक्ष देतात आणि त्याचा फायदा त्यांचं जीवन
न भरकटता एक यशस्वीकडे जाण्यासाठी प्रयत्न करील. आणि म्हणून इंग्लिशमध्ये म्हटलंय, सक्सेस लीड्स टू सक्सेस. यशानं यश वाढत जातं आणि ते यश वाढावं एक उत्तुंग भरारी पंखामध्ये निर्माण करण्यासाठी ॲबॅकसच्या माध्यमातून आदरणीय कल्याणी मॅडम आणि त्यांचा सगळा सहकारी स्टाफ ज्ञानात भर टाकतात. त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी हॅट्स ऑफ करतो, मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. त्या माझ्याकडे 2-3 वेळेस आल्या, जितेंद्र पाटील भेटायला आल्या आणि आलंच पाहिजे, पण तुमच्यासारखं एक सुंदर व्यक्तिमत्व भेटलं त्याबद्दल धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. सर्वांना भारत माता की. आवाजच नाही आला. भारत माता की. महात्मा गांधी की. सावित्रीबाई फुले की. महात्मा फुले की. छत्रपती शिवाजी महाराज की. शाहू महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. संत गाडगे महाराज की. तुम्हा सर्वांची. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.